हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आज 2 सप्टेंबर 2025 आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपरमध्ये अशा कोणत्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला यूपीएससी आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हच्या तयारीसाठी महत्त्वाच्या राहू शकतात, त्याची चर्चा आपल्याला आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये करायची आहे. सो रोज आपण हा एक पर्टिक्युलर पॅटर्न राबवतोय आणि ज्यामध्ये आपण एक चार्ट मी तुम्हाला दाखवतोय. आधीचे सेशन तुम्ही बघितले असेल, तुम्हाला माहिती असेल, किंवा एक चार्ट आपण बघतोय. त्यामध्ये आपण पान नंबर आजच्या द हिंदूचं किती पानावरती कोणती बातमी आलेली आहे, ती बातमी कोणत्या सिलेबस टॉपिक सोबत जोडलेली आहे. सो या पद्धतीने आपण एक इथे काय करतोय तर तो फॉर्मॅटच बनवून घेतोय. ठीक आहे. सो आजचा द हिंदू न्यूजपेपर आणि यामध्ये मग मी तुम्हाला ज्या ज्या बातम्या सांगतोय त्या बातम्या तुम्हाला नक्की वाचायच्या आहेत. सो सुरू करू आपण. 2 सप्टेंबर 2025 आजची तारीख आणि यामध्ये कोणत्या कोणत्या बातम्या आपल्याला दिसतात. पहिल्या पानावरती जर आपण बघितलं तर शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची मीटिंग आता रिसेंटली झालेली आहे. त्यामध्ये मग जे स्टेटमेंट दिलं गेलं त्या स्टेटमेंट मध्ये पहलगाम टेरर अटॅकचा मेन्शन केला गेलेला आहे. सो एससीओ हेड्स कंडेम पहलगाम टेररिस्ट अटॅक. ठीक आहे. सो ही एक बातमी आलेली होती. अगेन यू कॅन से एक चांगली बातमी म्हणता येईल फ्रॉम दी साइड ऑफ इंडियाज डिप्लोमसी. तो एक भाग झाला. अँड ऑन दी अदर साइड, कारण त्या मीटिंग मध्ये पाकिस्तान इज ऑल्सो प्रेझेंट. सो त्या पूर्ण मीटिंग मधून जॉईंट स्टेटमेंट सगळ्या देशांनी पहलगाम टेररिस्ट अटॅकला कंडेम केलेलं आहे. सो जीएस पेपर 2 IR टेररिझम त्या अँगलने आपल्याला ही बातमी बघता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 3 वरती पण आलो. स्टेट लेवल वरती एज्युकेशन रिलेटेड काय काय पॉलिसी तयार होतात याचं एक उदाहरण आपण हे बघू शकतो. यामध्ये त्यांनी एक तेलंगणाची बातमी दिलेली होती. पॅनल टू ड्राफ्ट एज्युकेशन पॉलिसी फॉर तेलंगणा. ठीक आहे. तेलंगणासाठी एज्युकेशन पॉलिसी. आणि मग हे बेसिकली तेलंगणा रायझिंग 2047 नावाचं एक बेसिकली विजन आहे त्यांचं, तेलंगणा रायझिंग 2047. आणि मग त्यासाठी हे गाइडिंग डॉक्युमेंट म्हणून काम करेल असं म्हटलं जातंय. आणि दिस इज ऑल्सो इन लाईन विथ एज्युकेशन पॉलिसी. ठीक आहे. सो जीएस पेपर 2 एज्युकेशन यामध्ये आपल्याला स्टेट लेवलच्या काही गोष्टी जर इन्क्लूड करायच्या झाल्या उत्तरामध्ये तर आपल्याला हे चांगलं एक उदाहरण राहू शकते. त्यानंतर पान नंबर 3 वरती, त्याच पानावरती अजून एक बातमी आहे. चंद्रयान 3चा जो काही डेटा आपल्याकडे जमा झालेला आहे, आता चंद्रयान 3 मिशन झाल्याच्या नंतर जो काही डेटा आपल्याकडे आला त्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी आता सायंटिफिक कम्युनिटी जे आहे त्यांना तिथे बेसिकली बोलवलं जातंय. सो त्याबद्दलची बातमी आहे. इस्रो सीक प्रपोजल फ्रॉम सायंटिफिक कम्युनिटी टू स्टडी चंद्रयान 3 डेटा. म्हणजे अजून काय काय त्या डेटाचा अभ्यास करून अजून काय काय आपल्याला नवीन गोष्टी कळू शकतात चंद्राबद्दल, त्या सगळ्या डिस्कस इथे केल्या जाऊ शकतात. जीएस पेपर 3 स्पेस मध्ये आपल्याला या बातमीला काउंट करता येईल. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 4 वरती आपण आलो. आता इथेनॉल ब्लेंडिंग जे आहे त्याबद्दल बऱ्याचशा बातम्या मागच्या काही दिवसांमध्ये आल्या. मग त्यामध्ये मायलेज वरती परिणाम होतो किंवा आपण म्हणलं किंवा त्या गाड्यांवरती काय परिणाम होतो. सो या पद्धतीच्या बातम्या पण आपल्याला दिसत आहेत. सो इथे सुप्रीम कोर्टामध्ये मग एक पेटिशन गेलेलं होतं किंवा एकतर काय करा की पूर्ण नेशन वाईड जे 20% इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल आहे त्याचं रोल आउट जे आहे ते थांबवा, यासाठी तिथे पेटिशन गेलं होतं. पण सुप्रीम कोर्टाने काय केलेलं आहे, त्या पेटिशनला तिथे रिफ्यूज केलेलं आहे. ठीक आहे. सो सुप्रीम कोर्ट रिफ्युजेस टू एंटरटेन प्ली अगेन्स्ट रोल आउट ऑफ 20% इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल नेशन वाईड. म्हणजे इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलसाठी बेसिकली सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका गेली होती की हे बंद करा किंवा हे थांबवा, तर ते सुप्रीम कोर्टाने त्याला बेसिकली रिजेक्ट केलेलं आहे. सो जीएस पेपर 3 इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरच्या अँगलनी या बातमीला तुम्ही बघू शकता. पान नंबर 4 वरती अजून एक बातमी आलेली आहे. एक तर पहिल्या पानावरती पण आलेली आहे की अफगाणिस्तानमध्ये एक मोठा भूकंप आलेला आहे, आफ्टर शॉक्स पण आलेले आहेत. 6 मॅग्निट्यूडचा भूकंप होता आणि मग भारताने तिथे अर्थक्वेक हिट अफगाणिस्तानमध्ये तिथे काय केलेलं आहे तर असिस्टन्स प्रोव्हाइड केलेलं आहे. मग ते टेंट असतील, फॅमिली टेंट पाठवलेले आहेत किंवा फूड पॅकेट्स असतील ते पाठवलेले आहेत. सो डिझास्टर मॅनेजमेंटच्या अँगलनी बघता येईल, IRच्या अँगलनी बघता येईल. दोन्ही पद्धतीने याला आपल्याला जोडून बघता येऊ शकेल. जीएस पेपर 3 डिझास्टर मॅनेजमेंट आणि GS2 IR. त्यानंतर पान नंबर 5 वरती आपण आलो. पान नंबर 5 SCO समिटची पूर्ण बातमी होती किंवा PM क्वेश्चन्स ओपन सपोर्ट ऑफ टेररिझम बाय सम कंट्रीज. ठीक आहे. सो काही देश जे आहेत, अगेन काही देश
जे ओपनली टेररिझमला सपोर्ट करतात असं SCO समिटमध्ये प्रधानमंत्री जे भारताचे ते तिथे त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं होतं. सो GS पेपर 3 सिक्युरिटी चॅलेंजेस इन बॉर्डर एरियाज त्या कॉन्टेक्स्ट मध्ये या प्रकारच्या सगळ्याच बातम्या SCO वाल्या त्या आपल्याला जोडून बघता येऊ शकतात. पान नंबर 6 वरती आपण आलो. पान नंबर 6 ट्रान्सजेंडर कम्युनिटी रिलेटेड बातमी आहे आणि मग इथे बेसिकली सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटला तिथे विचारलेलं आहे की तुमचं काय ओपिनियन आहे यावरती रिलेटेड टू ट्रान्सजेंडर इन्क्लुसिव्ह सेक्स एज्युकेशन. आता हे जे सेक्स एज्युकेशन जे आपण म्हणतोय दिस विल बी बेसिकली इन स्कूल करिक्युलम. ठीक आहे, शाळेच्या करिक्युलम मध्ये ट्रान्सजेंडर इन्क्लुसिव्ह सेक्स एज्युकेशन फ्रेमवर्क जे आहे ते इन्क्लूड करता येऊ शकते का याबद्दल सुप्रीम कोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंट कडून रिस्पॉन्स मागितला आहे. ठीक आहे, सो GS पेपर 2 एज्युकेशन आणि GS पेपर 2 वेलफेअर स्कीम्स फॉर व्हल्नरेबल सेक्शन्स या दोन्ही टॉपिकच्या अंडर आपल्याला या प्रकारच्या बातम्या जोडून बघता येऊ शकतात. त्यानंतर त्याच पानावरती अजून एक बातमी आहे जी बेसिकली कल्चर रिलेटेड आपण बघू शकतो. सेंटर लॉन्चेस आदिवाणी. ठीक आहे, हा इनिशिएटिव्ह आहे आदिवाणी नावाचा टू ट्रान्सलेट आदिवासी लँग्वेजेस. ठीक आहे, आदिवाणी. आदिवाणी कशासाठी आहे? टू ट्रान्सलेट आदिवासी लँग्वेजेस. ठीक आहे, सो GS पेपर 1 लँग्वेज म्हटल्यावरती कल्चरचा भाग झाला. सो इंडियन कल्चर मध्ये त्याला आपल्याला बघता येऊ शकेल आणि प्रिलिम्स या दोन्ही अँगलनी ही बातमी आपल्याला बघता येऊ शकते. त्यानंतर पान नंबर 6 वरती अजून एक बातमी आलेली आहे जी बेसिकली अगेन इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आहे. मिझोराम मधली बातमी आहे. तिथे एक रेल्वे लाईन जी आहे त्याबद्दलची बातमी होती. न्यू बैराबी साईरांग रेल लाईन सेट टू इम्प्रूव्ह कनेक्टिव्हिटी इन मिझोराम. ठीक आहे, बैराबी साईरांग रेल लाईन आहे जे मिझोराम साठी ब्रॉड गेज रेल्वे लाईन आहे. तिथे एक कनेक्टिव्हिटी म्हणून चांगलं ऑप्शन तिथे आता तयार होणार आहे. सो GS पेपर 3 इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आणि त्याचे लोकेशन्स आहेत बैराबी कुठे आहे, साईरांग कुठे आहे, सो यासारख्या गोष्टी प्रिलिम्स मध्ये आपल्याला विचारल्या जात असतात. ठीक आहे, पान नंबर 7 वरती आपण आलो. पान नंबर 7 अगेन जॉग्राफी रिलेटेड बातमी आहे आणि मोठे डिटेल मध्ये बातमी ती आलेली आहे. जॉग्राफर्स अनकव्हर व्हाय सम रिव्हर्स स्टे सिंगल व्हाईल अदर्स स्प्लिट. बऱ्याच आपण बघतो की रिव्हर्स जे आहेत ते बायफर्केट होत जातात. तर मग असं का होते की काही नद्या सिंगल वे मध्ये फ्लो होत राहतात आणि काही ज्या आहेत त्या बायफर्केट होतात. आता इथे त्यांनी असा फोटो पण दाखवला होता. नेपाळ मधली नदी आहे कर्नाली रिव्हर आहे. आता ही नदी जी आहे ही फ्लो होता होता अशी बायफर्केट झालेली आहे. सो काही नद्या अशा सरळ चालत जातात, काही नद्या ज्या बायफर्केट होतात. सो असं का होते आणि त्याच्यामुळे बेसिकली रिव्हर इरोजन असेल किंवा फ्लडिंग असेल या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने कशा बघितल्या जाऊ शकतात. सो हा पूर्ण पार्ट जो आहे तो इथे पेज नंबर 7 वरती आलेला आहे. GS1 जॉग्राफी आणि प्रिलिम्स दोन्ही अँगलनी त्याला आपण बघू शकतो. पान नंबर 7 वरती अजून एक बातमी होती किंवा ऑल ऑफ इंडिया. ठीक आहे, ऍब्सोल्युटली वर्ड वापरले गेले ऑल ऑफ इंडिया. ऑल ऑफ इंडिया ब्रीथ्स बॅड एअर आणि हे AQLI 2025 द्वारे या रिपोर्ट द्वारे तिथे समोर आलेलं आहे की आपल्याकडे एअर क्वालिटी जी आहे ती कम्पेअर टू अदर कंट्रीज इथे आपल्याकडे एअर क्वालिटी मध्ये इश्यूज आहेत. मग AQLI काय आहे तर एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स आहे AQLI आणि त्याच्याद्वारे हा पूर्ण डेटा तिथे आलेला आहे. अजूनही बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. पान नंबर 7 वरती त्या न्यूज मध्ये त्याला तुम्ही वाचायचं आहे. GS पेपर 3 एन्व्हायरमेंट पोल्युशन या अँगलनी याला बघता येऊ शकेल. पान नंबर 8 वरती आपण आलो. द राईज अँड रिस्क ऑफ हेल्थ इन्शुरन्स इन इंडिया नावाचं एक एडिटोरियल आलेलं आहे. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स इज इट बेसिकली बेटर ऑर वी नीड युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज याबद्दलची चर्चा सुरू आहे. आणि मग हेल्थ इन्शुरन्स स्कीम ज्या आहेत त्याला ते युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज सोबत कंपेअर करून अनालाइज करतात. ठीक आहे, सो GS पेपर 2 हेल्थच्या अँगलने आपल्याला हे एडिटोरियल आहे हे खूप महत्वाचं राहू शकते. याला व्यवस्थितपणे वाचून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे पान नंबर 8 वरतीच त्याच पानावरती दुसरं जे एडिटोरियल आहे ते पण चांगलं आहे. नॉईज पोल्युशन वरती आहे. नॉईज पोल्युशन इज रायझिंग बट पॉलिसी इज फॉलिंग सायलेंट. ठीक आहे, नॉईज पोल्युशन वाढते बट त्या संबंधित पॉलिसी रिलेटेड इंटरव्हेन्शन्स आपल्याला तेवढे स्ट्रॉंगली बघायला मिळत नाहीयेत. याबद्दल या एडिटोरियल मध्ये चर्चा झालेली आहे. एन्व्हायरमेंटल पोल्युशन या अँगलनी ही बातमी तुम्ही हे एडिटोरियल बघू शकता. पान नंबर 9 वरती डेटा पॉइंट नावाचा जो सेक्शन येतो त्यामध्ये इंडिया US रिलेशन वरती अजून एक आस्पेक्ट त्यांनी ओपन केलेला आहे किंवा
येस आता सध्या आपण बघतो की टॅरिफ्स अँड ऑल त्यामुळे टेन्शन्स वाढताना आपल्याला दिसतात, बट ऑन द अदर साइड इट इज सेइंग दॅट इंडिया US रिलेशनशिप जे आहे यामध्ये अगेन नुसतं टॅरिफ कडे बघून आपण हे रिलेशनशिप बेसिकली आता स्ट्रेन्ड रिलेशनशिपच राहणार आहे असं कन्सिडर करून चालणार नाही. सो ते पुन्हा एक्सप्लेन करतात त्यामध्ये इंडिया US रिलेशनशिप ट्रस्ट डिफाइन्स पार्टनरशिप नॉट टॅरिफ. ट्रस्ट जो आहे तो एक डिफाइनिंग पार्ट राहतो तिथे आणि त्याबद्दल हे इथे एक्सप्लेन करतायत. GS पेपर टू IR मध्ये याला तुम्ही काउंट करू शकता. पान नंबर 10 वरती एक प्रिलिम्स रिलेटेड बिट आहे सेरेबो. सेरेबो काय आहे तर हे एक टूल आहे जे डेव्हलप केलं गेलेलं आहे इंडिजिनसली. ठीक आहे, आपल्याकडे एक ब्रेन टूल ते डेव्हलप झालेलं आहे आणि त्यामध्ये अगेन बेसिकली बायोलॉजिकल यू कॅन से ब्रेक थ्रू त्याला म्हणता येऊ शकेल, जे बेसिकली इंडियामध्येच डेव्हलप झालेलं. मग कोणी डेव्हलप केलं, त्याचं पर्पज काय आहे, इथे आपण टायटलमध्ये फक्त सेरेबो हे नाव ऍड केलेलं आहे, बट त्याचं पर्पज काय आहे, कशासाठी केलं गेलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तिथे बघून ठेवणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकारच्या जे सायंटिफिक डेव्हलपमेंट होतात त्या बेसिकली प्रिलिम्स मध्ये आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, सो या झाल्या तुमच्या आजच्या द हिंदू मधल्या बातम्या, ज्या तुम्हाला या पद्धतीने सिलेबस सोबत लिंक करून वाचून ठेवायच्या आहेत. इग्नाइट अकॅडमी मधल्या इतर कोर्सेस बद्दलही तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे लोक आहेत त्यांना नक्की माहिती द्या. मग त्यामध्ये शिक्षक भरती असेल, सरळ सेवा भरती आहे, महानगरपालिका भरती आहे, बऱ्याचशा जागा निघत राहतात गव्हर्नमेंटच्या आणि त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे लोक आहेत त्यांना सांगू शकता. याचे आपण डेडिकेटेड कोर्सेस आपल्या ऍप वरती रन करतो. त्यासोबतच MBA असेल, बँकिंग इन्शुरन्स असेल, नवोदय असेल, नवोदय परीक्षा, शालेय परीक्षा ज्या होतात त्याचे पण आपल्याकडे वेगवेगळे कोर्सेस रन केले जातात. लॉ एक्झाम्स आहेत, रेल्वे असेल, महिला व बाल विकास भरती असेल, अशा वेगवेगळ्या कोर्सेसची तयारी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपण करून घेतो. त्यामुळे इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्म बद्दल तुम्ही लोकांना देखील तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे त्यांना देखील माहिती द्या आणि तुम्ही देखील या प्रकारच्या कोर्सेसला जर तुमची इच्छा असेल तर जॉईन करू शकता. UPSC MPSC याचे देखील आपल्याकडे डेडिकेटेड कोर्सेस लवकरच आता लॉन्च होतील. काही ऑलरेडी लॉन्च झालेले आहेत, ऑनलाईन मध्ये आपण ऑलरेडी लॉन्च केलेले आहेत. सो तो एक भाग झाला. अगेन टेलिग्राम चॅनल आहे आपलं, हे जॉईन करून घ्या. तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेली असेल, तिथून तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता. तिथेच खाली इंस्टाग्रामची पण लिंक असेल, ते पण जॉईन करून घ्या. तिथे पण आपल्याला चांगल्या चांगल्या अपडेट्स मिळत राहतात. युट्यूब चॅनल जॉईन केलंच असेल तुम्ही, नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबून ठेवून द्या, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला अपडेट येऊन जाईल. नंबर दिलेला इथे, काही जरी वाटलं तरी याच्यावरती कॉल करा. खाली नंबर स्क्रोल पण होत आहेत, तिथूनही तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे, चालेल मग तर थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.